हाय हॅलो, मी छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर तिथे बघा मी भात शिजायला टाकलेला आहे. मला डाळ तडका बनवायचा आहे. कढईत मी तेल तापायला ठेवले. तर बघा त्यात पण काहीतरी पडलं होतं, मी काढलं परत चमच्याने. तर तिथे बघा मी जिरे टाकलेले आहे, त्याच्यात थोडीशी मोहरी, थोडंसं कांदा आणि त्याच्यानंतर बघा इथं मी आता डाळ शिजून ठेवलेली आहे. कुकरला मसाल्याचा डबा खाली घेतलेला आहे. तर हिरवी मिरची टाकून कांदा टाकून हे थोडंसं हलवून द्यायचं, जेणेकरून एकदम व्यवस्थित होईल. तर जिरी थोडी जास्त तडतडून द्यायची, जिरी मोहरी, त्याचाच फ्लेवर जास्त डाळ तडक्याला येतो. तर टोमॅटो चिरून ठेवलेला आहे, भात शिजलाय म्हणून मी तोपर्यंत बंद केला. तर मी आता याला हलवून घेते आणि ह्याच्यात आपण थोडीशी चटणी, हळद टाकू शकतो, पण प्रथमतः हळदच टाकायची, कारण चटणीची फोडणी आपण नंतर शेवटला देणार. तर इथं मी अशी डाळ ओतून घेतली. डाळ ओतून घेतली. तर इथं मुलं मला अभ्यास सांग म्हणत होते, मम्मी थोडीशी कोथिंबीर चिरून टाकली. तर मी त्यांना थोडासा अभ्यास सांगितला. तर इथे बघा गॅसवर लगेच मी दुसरा पॅन ठेवलेला आहे. तर आपल्याकडे तसली मिरची नाही आहे कोल्हापुरी, तर इथे मी गावरान मिरची घेतलेली आहे, लाल 4-5. तर इथे बघा जिरी लसूण टाकून मी थोडंसं तडतडून घेणार आहे. त्याच्यानंतर ह्याची फोडणी आपल्याला द्यायची. त्याची फोडणी अशी छान तडतडल्याशिवाय व्यवस्थित बसत नाही. तर बघा इथे आता मी चटणी टाकते, मिरची पावडर आपल्याकडे जे अवेलेबल असेल ती. तर तडतड होतं, थोडंसं लांब बाजूला होऊन मी. तर बघा आता ह्याची फोडणी मी इथं दिलेली आहे डाळीवर. तर बघा आपला कसा गावाकडचा डाळ तडका झालेला आहे. तर नक्की करून बघा आणि कसा झाला तो पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर या मग जेवायला.